सेक्स आणि बरेच काही. माझ्या सर्व चावड मित्रमैत्रिणींना शमिकाचा नमस्कार. सुंदर सुंदर गोष्टींसाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी शमिका, एक IT इंजिनियर. ही घटना आहे कॉलेजमधील, जी माझ्या आयुष्यातील एक सर्वात मोठी चूक म्हणू शकता. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. घरापासून दूर असल्याने मी लेडीज हॉस्टेलला राहायचे. नवीन नवीन कॉलेज, कॅम्पस आणि हँडसम मुले. पहिल्याच नजरेत मला ऋषभ आवडला होता. हळूहळू ग्रुपमध्ये भेटीगाठी होऊ लागल्या. एके दिवशी मी मनाशी पक्के करून त्याला प्रपोज केले. त्याला पण मी आवडते हे मलाही कुठेतरी कळत होते. त्यामुळेच मी पुढाकार घेतला. ऋषभने होकार दिला. मला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले. एके दिवशी ऋषभसोबत मी फिरायला जाण्याचा प्लॅन केला. त्या दिवशी हॉस्टेलमधून कॉलेजला न जाता आम्ही बाईकवरून फिरायला निघालो. मी त्याला घट्ट मिठी मारून बसले होते. एवढ्या जवळून आणि एवढ्या घट्ट आमचा तो पहिला स्पर्श होता. तो मला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. तिथे त्याने केअरटेकरला सांगून आमच्या चहा नाश्त्याची तयारी आधीच केलेली होती. चहा नाश्ता झाल्यावर त्याने मला त्याचे फार्म हाऊस दाखवायला सुरुवात केली. बघत बघत आम्ही त्याच्या बेडरूममध्ये आलो. त्याने केअरटेकरला घरी जायला सांगून बोलता बोलता बेडरूमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने माझा हात हातात घेऊन मला जवळ ओढले. माझ्या नाजूक मुलायम ओठांवर त्याने त्याचे ओठ हळू ठेवून माझे दीर्घ चुंबन घेतले. त्याचा उष्ण श्वास मला जाणवत होता. हळूहळू त्याचा हात माझ्या छातीवरून फिरू लागला. क्षणाचाही विलंब न करता किसिंग करतच त्याने माझा टॉप आणि लेगिन काढली. आता मी फक्त ब्रा आणि निकरवर होते. त्यानंतर त्याचा हात माझ्या ब्रामधून फिरू लागला. मी देखील उत्तेजित होत होते. आमचे डीप किसिंग सुरू होते. त्याची जीभ माझ्या जिभेशी खेळत होती. त्याने हळूवार माझी ब्रा काढली आणि स्वतःचे कपडे देखील काढले. मला त्याच्या मौशार बेडवर झोपून तो माझे बॉल चोखू लागला. आम्ही दोघे बेभान झालो होतो. तो पूर्ण निर्वस्त्र होता, तर माझ्या अंगावर आता फक्त निकर शिल्लक होते. त्याचा लवडा ताठरलेला होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोण्या पुरुषाचा लवडा बघत होते. आता त्याने माझी निकर काढून मला पूर्ण नागडी केले. त्याची जीभ आता माझी पुच्ची चाटत होती. मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याने त्याचा लवडा माझ्या तोंडाजवळ आणून चोखायला सांगितले. मला अक्षरशः घाण वाटत होते, पण प्रेमासाठी मी त्याचा तो जाडजूड लवडा माझ्या तोंडात घेऊन चोखू लागले. चोखून चोखून मी त्याचा लवडा एवढा उत्तेजित केला की त्याने माझ्या तोंडातच गरम वीर्याचा फवारा मारला. मी पण उत्तेजित होते, पण त्याचे वीर्य आधीच गळले होते. त्यामुळे पुन्हा लगेच लवड्याने मान टाकली. ऋषभ माझ्या पुच्चीला फिंगर टच देऊ लागला. त्याने त्याची बोटे माझ्या पुच्चीत घालायला सुरुवात केली. बोटे घालून तो ती हलवू लागला. काही मिनिटात मी पण स्वर्गसुखाला पोचले. आता आम्ही दोघेही नागडी एकमेकांच्या मिठीत विसावलो. आज पहिल्यांदाच कोण्या पुरुषाचा स्पर्श मला झाला होता. आज पहिल्या जवळीकतेमध्ये आमच्यात सेक्स झाले नाही, पण तरी या क्षणाने देखील आनंद मिळाला. सेक्स न होता देखील खूप जास्त आनंद स्पर्शातून, किसिंग आणि टचिंगमधून मिळू शकतो हे दोघांना कळले. आम्ही दमलो होतो, त्यामुळे दोघेही तोंडात तोंड घालून किसिंग करत मिठीत झोपून गेलो. आता प्रतीक्षा होती ती सेक्स या अनुभवाची. धन्यवाद.